नमस्कार फ्रेंड्स या लेसन मध्ये आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या बॉसने एक्सेल शीट प्रिंट करायला सांगितली तर आता तुम्ही म्हणाल यात काय अवघड आहे, आम्ही तर एक्सेल शीट प्रिंट करू शकतो, फक्त कंट्रोल पी करा आणि एक्सेल शीट प्रिंट करा. पण नाही फ्रेंड्स, आपल्याला काहीतरी ऍडव्हान्स शिकायचं आहे. जर तुम्हाला काहीतरी तुमच्या बॉसने कंडिशन दिल्या, कंडिशन म्हणजे काय की एक्सेल शीट प्रिंट करा, पण प्रिंट करते वेळी सर्व कॉलम मला एकाच पेजवरती पाहिजे. दुसरी कंडिशन, पेजवरती पेज नंबर पण यायला पाहिजे किंवा पेजची साईज ही A4 पाहिजे, बॅक टू बॅक प्रिंट झाली पाहिजे किंवा सिलेक्टेड डेटाच प्रिंट झाला पाहिजे. प्रत्येक पेजवरती पेज हेडिंग यायला पाहिजे. आता ज्यावेळेस आपण कंट्रोल पी करतो फ्रेंड्स, पहा इथे 1 ऑफ 4 पेजेस आहेत, पण सेकंड पेजवरती गेल्यानंतर आपल्याला इथे कॉलम हेडिंग पाहायला मिळत नाहीत. तर अशा वेगवेगळ्या कंडिशन तुम्हाला दिल्या आणि तुम्हाला जर एक्सेल शीट प्रिंट करायला सांगितली तर तुम्हाला ती आलीच पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे, कारण यामध्ये एक्सेल शीट ऍडव्हान्स लेवलला जाऊन कशी प्रिंट करायची हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि यासाठी मी जी काही प्रॅक्टिस फाईल यूज करणार आहे ती प्रॅक्टिस फाईल सुद्धा तुम्हाला शेअर केली जाणार आहे. तुम्ही लगेच प्रॅक्टिस करू शकता. ओके फ्रेंड्स, तर चला जास्त वेळ न घालवता मी प्रियांका तुमचं आपल्या हक्काच्या प्रिया टेक या चॅनलवरती स्वागत करते आणि परत एकदा रिक्वेस्ट करते, जे कोणी नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण असेच युजफुल व्हिडिओ यापुढे तुम्हाला या चॅनलवरती कंटिन्यू पाहायला मिळणार आहेत. सो लेट्स स्टार्ट. तर पहा, आपण त्यासाठी असा डेटा घेतलेला आहे. डेटा समजून घेण्याची काहीच गरज नाही, फक्त या डेटामध्ये काय आहे, सिरियल नंबर, डेट, सेल्स पर्सन, कंट्री, प्रोडक्ट, ऑर्डर आयडी आणि सो मेनी कॉलम हेडिंग आहेत. आपण कॉलम हेडिंग मुद्दाम जास्त घेतलेले आहे तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी. तर अशी कॉलम हेडिंग आहेत. तर आपल्याला काय करायचं, हा डेटा प्रिंट करायचा आहे. आता डेटा प्रिंट करताना वेगवेगळ्या कंडिशननुसार डेटा कसा प्रिंट करायचा ते आता पाहणार आहोत आपण. तर सुरुवातीला आपण फक्त कंट्रोल पी करूया. कंट्रोल पी प्रिंट करण्यासाठी कंट्रोल पी ही शॉर्टकट की असते, हे प्रत्येकाला माहितच असेल, काही सांगायची मला गरज वाटत नाही, पण आता मी सांगून गेलेली आहे. चला, कंट्रोल पी केल्यानंतर पहा इथे काय दिसतंय तुम्हाला, इथे सिरियल नंबर, डेट, सेल्स पर्सन, कंट्री, झूम करून दाखवू का, झूम करून पहा. तर इथे परचेस पर्यंत आपले कॉलम आलेले आहेत. पण फ्रेंड्स मला एक सांगा, ज्यावेळेस आपण प्रिंट करतोय त्यावेळेस तुम्हाला असं प्रिंटिंग व्यवस्थित वाटतंय का? कारण इथे कुठेही बॉर्डर नाही यार फ्रेंड्स. बॉर्डर नसेल तर प्रिंटिंग चांगलं वाटतं का? आता तुम्ही म्हणाल इथे तर बॉर्डर आहेत, इथे तुम्हाला दिसतात. नाही फ्रेंड्स, हे बॉर्डर नाहीत. हे ग्रीड लाईन जे दिसतात त्या फक्त एक्सेल मध्ये आहेत. ज्यावेळेस आपण कंट्रोल पी करायला जातो त्यावेळेस तुम्हाला इथे बॉर्डर दिसणार नाही. सो बॉर्डर आणणं एकदम इझी आहे ना. एस्केप बटन दाबा. परत डेटावरती यायचं असेल तर कोणतं बटन दाबायचं? एस्केप. एस्केप पहा, एस्केप प्रेस केल्यानंतर आपण परत आपल्या डेटामध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला सिंपल या डेटाला बॉर्डर द्यायचे आहेत. बॉर्डर देण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे कमेंट करून मला नक्की सांगा, कारण ऑलरेडी शॉर्टकट कीचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही नक्कीच तो पाहिला असेल, म्हणून मी तुमच्याकडून अपेक्षा करते की तुम्ही मला कमेंट नक्की कराल. चला, बॉर्डर देण्यासाठी सुरुवातीला कंट्रोल ए प्रेस करूया. ओके, कंट्रोल ए केल्यानंतर आता मी शॉर्टकट की सांगणार नाही. शॉर्टकट की तुमच्याकडून मला कमेंट बॉक्समध्ये आलीच पाहिजे. सो बॉर्डर देण्यासाठी आपण काय करतो, होम टॅब मध्ये इथे फॉन्ट ग्रुप आहे, इतर माहितीच आहे, अगदी बेसिक गोष्टी आहेत. तर इथे गेल्यानंतर आपल्याला ऑल बॉर्डरचा ऑप्शन पाहायला मिळतो, ऑल बॉर्डर्स, आणि यासाठी आपण शॉर्टकट की सुद्धा यूज करतो. सो बॉर्डर इथे दिलेली आहे आपण आपल्या डेटाला. आणि आता आपण परत करूया कंट्रोल पी, आणि कंट्रोल पी केल्यानंतर पहा इथे तुम्हाला सगळीकडे बॉर्डर आलेल्या दिसतील. दिसतोय डेटा व्यवस्थित दिसतोय. तर आपण असं बॉर्डर केल्यानंतरच एक्सेल मध्ये आपण प्रिंट केल्यानंतर आपल्या इथे पेजवरती व्यवस्थित डेटामध्ये बॉर्डर अरेंज होणार आहेत. तर बॉर्डर देऊन आपण डेटा इथे प्रिंट केलेला आहे. बट नेक्स्ट प्रॉब्लेम काय झालेला आहे फ्रेंड्स, तर इथे परचेस पर्यंतच कॉलम आपले आलेले आहेत. म्हणजे आणखीन डेटामध्ये कॉलम आहेत, पण ते कॉलम या डेटामध्ये आलेले नाहीत. प्रिंट करते वेळेस ते कॉलम आलेले नाहीत. सो पहा इथे पहा, परचेस पर्यंतच आलेले आहेत. आणि हे जी तुम्हाला इथे डॉटेड लाईन पाहायला मिळते ना, ही दिसते ना डॉटेड लाईन, मी तुम्हाला फोकस करून दाखवते. हे पहा इथे डॉटेड लाईन आहे ना, हा म्हणजे आपला प्रिंट एरिया आहे. एवढा आपण पेज प्रिंट करू शकतो या कॉलम पर्यंत, तर तो आपल्याला इथे प्रिंट एरिया पाहायला मिळतोय. तर आपल्याला जर हा एरिया वाढवायचा असेल तर आपण काय काय करू शकतो, आपल्या डेटामध्ये जे हे राहिलेले 3 कॉलम आहेत ते सुद्धा प्रिंट होताना आपल्या पेजवरती आले पाहिजे. आणि आपल्याला बॉसनी कंडिशन दिली नाही की जेवढे काय कॉलम असतील तेवढे मला एकाच पेजवरती प्रिंट व्हायला पाहिजेत. बॉस आहे फ्रेंड्स, कंडिशन आहेत, कंडिशन असेल तर तसं काम केलंच पाहिजे ना, बरोबर. मग त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे कसं करता येईल हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. आपण काय करू शकतो फ्रेंड्स, कॉलमची साईज ऍडजस्ट करू शकतो. आता कॉलमची साईज ऍडजस्ट करायची म्हणजे काय करायचं, आता समजा इथे क्वांटिटीज आहेत,
तर आपण काय करूया, याला थोडं रिनेम करूया. तर क्वांटिटीज ऐवजी आपण फक्त QTY करूया. ओके, QTY ने पण समजतं की हे क्वांटिटी आहे म्हणून. आणि यावरती डबल क्लिक करूया जेणेकरून कॉलम थोडी साईज याची कमी झालेली आहे. आणि आता जर आपण कंट्रोल P करून पाहिलं तरी सुद्धा क्वांटिटी आलेला नाही. दिसतोय तुम्हाला इथे क्वांटिटी कॉलम आलेला नाही आला फ्रेंड्स. परत एकदा एस्केप बटन दाबूया. परचेसची साईज थोडी कमी करून पाहूया. ठीक आहे, परचेस पण ते दिसत नाहीये पूर्ण. किंवा आपण काय करूया, परत एकदा कंट्रोल Z करूया आणि अमाऊंटच्या ऐवजी आपण इथे AMT करूया. म्हणजे शॉर्टकट वापरूया आपण AMT. ओके, तरी सुद्धा लक्षात येणार आहे आपल्या अमाऊंट, पण तरी सुद्धा एवढी काहीच हे होणार नाही कारण ऑलरेडी अमाऊंट आपला कॉलमच मोठा आहे. ऑर्डर ID, प्रोडक्ट वगैरे हेही सेमच आहे, म्हणजे याची काय साईज आपण करू शकत नाही कमी. ट्रान्झॅक्शन स्टेटस ऐवजी आपण इथे काहीतरी करूया, फक्त TRAN वगैरे असं करूया. ओके, आणि आता याची पण साईज थोडी ऍडजस्ट करून पाहूया, म्हणजे थोडी साईज कमी करूया. आणि आता परत एकदा कंट्रोल P करून पाहूया. तरी सुद्धा इथे परचेसचाच कॉलम आहे फ्रेंड्स, कॉलम ऍडजस्टच होत नाहीये. परचेस नंतर क्वांटिटीचा कॉलम येण्यासाठी काय काय करावं लागेल, तर परचेस ऐवजी आपण इथे काय करू शकतो, आणखीन आपल्याला कॉलमची साईज जर ऍडजस्ट करायची असेल तर समजा परचेस ऐवजी आपण इथे सेल्स टाकूया, टाईप करूया सेल्स. आता आपण असं कॉलमचं नाव चेंज करू शकत नाही, बट मी तुम्हाला सांगते की आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसे ऍडजस्ट करू शकतो. आणि आता एकदा परत कंट्रोल P करून पाहूया. पहा, इथे क्वांटिटी पर्यंत कॉलम आलाय फ्रेंड, म्हणजे परचेसच्या ऐवजी आपण इथे सेल्स केले, इथे क्वांटिटी पर्यंत कॉलम आलेला आहे. बट बोनस आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस आपला कॉलम एका शीट वरती इथे आलेला नाही. सो त्यासाठी काय करावं लागेल, आपण हे तर कॉलमची साईज ऍडजस्ट करून पाहिली, आपल्याला प्रॉपर रिझल्ट आलेला नाही. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता, समजा एकच कॉलम असेल तर तो अशा पद्धतीने ऍडजस्ट करू शकता. पण यासाठी वेगळ्या पण टिप्स आहेत, आपण त्या पाहणार आहोत. तर आपण काय करूया, परत एकदा कंट्रोल P करूया आणि कंट्रोल P केल्यानंतर काय काय ऑप्शन्स आहेत चेक करूया. इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल लास्ट कस्टम मार्जिन सेटिंग. ओके, कस्टम मार्जिन सेटिंग आहे, यावरती क्लिक करा. आणि इथे नॉर्मल, वाईड, नॅरो वगैरे ऑप्शन पाहायला मिळतात, बट इथे कस्टम मार्जिन म्हणून आहे, दिसतो इथे कस्टम मार्जिन, यावरती क्लिक करा. कस्टम मार्जिन वरती क्लिक केल्यानंतर आपण इथे मार्जिन सेट करू शकतो. मार्जिन सेट करायची म्हणजे काय करायचं, तर इथे लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम अशी मार्जिन आहे. तर लेफ्टला मार्जिन आहे, ती मार्जिन आपण थोडी कमी करूया, म्हणजे इथे 1.3 वगैरे आहे, ती 0.8 केली. राईटची मार्जिन आपण एकदम कमी करूया, म्हणजे राईटला मार्जिनच ठेवायची नाही. लेफ्टला मार्जिन का ठेवली, कारण लेफ्टला आपल्याला इथे पंचिंग वगैरे करावं लागतं म्हणून आपण लेफ्टला थोडी मार्जिन ठेवलेली आहे, पण राईटला पंचिंग वगैरे करायची गरज नाही. सो राईटची मार्जिन आपण एकदम 0 केलेली आहे. दिसतंय ना तुम्हाला हे मार्जिन. आणि केल्यानंतर फक्त ओके वरती क्लिक करा. आता ओके वरती क्लिक केल्यानंतर काय चेंजेस पाहायला मिळतात, तर इथे बोनसचा कॉलम ऍड झालेला आहे फ्रेंड्स. इथे दिसतोय तुम्हाला बोनसचा कॉलम ऍड झालेला आहे, बट अजून सुद्धा आपला जो ट्रान्झॅक्शन स्टेटस आहे हा कॉलम ऍड झालेला नाही, म्हणजे एक कॉलम बाकीच आहे. पहा, आपण काय काय चेंजेस केले, आपण कॉलमची साईज ऍडजस्ट केली, कॉलम नेम चेंज केले, नंतर आपण मार्जिन सेट केली, पण एवढं करून सुद्धा आपले सर्व कॉलम इथे आलेले नाहीत. सो हार मानायची नाही, प्रयत्न हे करतच राहायचे. रिझल्ट मिळणार आहे, त्याशिवाय का तुम्हाला बॉसनी कंडिशन दिली, काहीतरी रिझल्ट असणार आहे, बॉसला माहित आहे म्हणूनच कंडिशन तुम्हाला दिलेली आहे. मग तुम्ही सुद्धा हार मानणार का? अजिबात नाही. चला परत एकदा कंट्रोल P करूया. कंट्रोल P केल्यानंतर झाला हा ऑप्शन पाहून झाला लास्ट कस्टम मार्जिनचा. त्यानंतर इथे तुम्हाला आणखीन एक ऑप्शन पाहायला मिळतो, पोर्ट्रेट ओरिएंटेशन. पोर्ट्रेट आणि लँडस्केप असे दोन प्रकारचे ओरिएंटेशन असतात. म्हणजे काय, पोर्ट्रेट म्हणजे व्हर्टिकल प्रिंटिंग आणि लँडस्केप म्हणजे काय, हॉरिझॉन्टल प्रिंटिंग. सध्या आपलं पोर्ट्रेट आहे, जर आपण लँडस्केप वरती क्लिक केलं तर इथे सर्व कॉलम ऍडजस्ट झालेले आहेत, बट आपलं जे पेज आहे ना फ्रेंड्स, ते हॉरिझॉन्टल प्रिंट होणार आहे. आपल्याला हॉरिझॉन्टल नको, आपल्याला व्हर्टिकलच पाहिजे. सो पोर्ट्रेट मध्येच आपल्याला हा ऑप्शन माहिती पाहिजे. तर पोर्ट्रेट मध्ये आता नंतर काय करायचं, तर इथे खाली तुम्हाला नो स्केलिंगचा एक ऑप्शन पाहायला मिळतो. नो स्केलिंग पाहिजे, दिसतोय तुम्हाला नो स्केलिंग. मी परत एकदा तुम्हाला झूम करून दाखवते. इथे नो स्केलिंगचा ऑप्शन आहे. आता या नो स्केलिंगच्या ऑप्शन मध्ये काय काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर यावरती फक्त क्लिक करा. तर इथे पहा फ्रेंड्स, इथे नो स्केलिंग आहे. नंतर फिट शीट ऑन वन पेज, फिट ऑल कॉलम ऑन वन पेज, नंतर फिट ऑल रोज ऑन वन पेज. आता हे रीड केल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की हे ऑप्शन नेमके तुम्हाला काय काय सांगतात. अगदी इझी ऑप्शन आहेत आणि याचा यूज आपण करणार आहोत. आता इथे पहा, फिट ऑल कॉलम ऑन वन पेज, म्हणजे ते काय म्हणतंय की सगळे कॉलम एका पेजवरती आपण फिट करू शकतो. यावरती फक्त आणि फक्त क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सी मॅजिक,
तुम्हाला इथे पाहायला मिळेल की सिरियल नंबर, डेट, सेल्स पर्सन, ट्रान्झॅक्शन स्टेटसचा सुद्धा कॉलम इथे ऍड झालेला आहे. दिसतोय ट्रान्झॅक्शन स्टेटसचा कॉलम इथे ऍड झालेला आहे. 1 ऑफ 2 पेजेस इथे पाहायला मिळतात, म्हणजे हे फर्स्ट पेज आणि हे सेकंड पेज. तर आपण सर्व कॉलम इथे एकाच पेजवरती ऍडजस्ट केलेले आहेत. हे समजलं, त्यासाठी आपण काय ऑप्शन यूज केलेला आहे, फिट ऑल कॉलम ऑन 1 पेज. आता तुम्ही फिट शीट ऑन 1 पेज पण करू शकता. यांनी काय होईल, जो काही डेटा असेल ना तो डेटा सर्व एकाच पेजवरती तुमचा येणार आहे. पण इथे तुम्हाला रीडिंग करता येतंय का, काही पाहायला मिळतंय का, काही समजत नाहीये. पण इथे काय झालेला आहे, जो काही डेटा आहे तो सर्व एकाच पेजवरती आलेला आहे. आणि तुम्हाला खाली सुद्धा पाहायला मिळते 1 ऑफ 1, म्हणजे सिंगल एकच पेज आहे. पण हा ऑप्शन न यूज करता तुम्हाला जर कॉलम एकाच पेजवरती पाहिजे असेल तर तुम्ही फिट कॉलम ऑन 1 पेज करू शकता. जर तुम्हाला सर्व रोज एकाच पेजवरती पाहिजे असेल तर तुम्ही फिट ऑल रोज ऑन 1 पेज हाही ऑप्शन यूज करू शकता. म्हणजे सगळे रो एकाच पेजवरती, म्हणजे सगळा डेटा एकाच पेजवरती. समजलं? सो आपण काय करूया, आपल्याला इथे नो स्केलिंगच ठेवूया. पण तुम्हाला जो काय ऑप्शन पाहिजे असेल तो ऑप्शन तुम्ही इथे घेऊ शकता. म्हणजे नो स्केलिंग वगैरे तुम्हाला ऑप्शन समजला असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्रेंड्स, पेजची साईज. इथे ऑलरेडी मी A4 घेतलेली आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची पेज साईज तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्हाला जी पाहिजे, लिगल डॉक्युमेंट असतील तर तुम्ही अशी पेजची साईज वगैरे घेऊ शकता. लेटर असेल तर लेटरचीही घेऊ शकता. लेटर A4 पाहिजे असेल, A3 पाहिजे असेल, A5 पाहिजे असेल तर तुम्ही इथे पेजची साईज त्या पद्धतीने घेऊ शकता. नंतर हे झालं. नंतर ओरिएंटेशन आपण पाहिलं. पोर्ट्रेट, म्हणजे जर तुम्हाला डेटा व्हर्टिकल प्रिंट करायचा असेल तर तुम्ही इथे पोर्ट्रेट घेऊ शकता. जर डेटा हॉरिझॉन्टल प्रिंट करायचं असेल तर इथे लँडस्केप घेऊ शकता. म्हणजे इथे तुम्हाला हॉरिझॉन्टल पेजेस पाहायला मिळतात. हे 1 ऑफ 3 पेजेस आलेले आहेत आणि 3 पेजमध्ये आपला डेटा इथे हॉरिझॉन्टल प्रिंट होणार आहे. सो तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता की तुम्हाला कोणत्या पद्धतीने डेटा प्रिंट पाहिजे. तर हे झालं फ्रेंड्स. आता नेक्स्ट ऑप्शन आहे क्वालिटेड आणि अनक्वालिटेड. हे आपण खालून वर चालू आहे. हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे मी तुम्हाला दाखवते, इथे क्वालिटेड आहे आणि ह्या डाऊन ॲरोवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे अनक्वालिटेड पण ऑप्शन पाहायला मिळतो. आता बऱ्याच जणांना हे ऑप्शन माहित नाही. तर क्वालिटेड म्हणजे काय, आता पहा, ज्यावेळेस आपण एक्सेल शीट प्रिंट करतो इथे 1 ऑफ 4 पेजेस तुम्हाला पाहायला मिळतात. दिसतात इथे 1 ऑफ 4 पेजेस आहेत, म्हणजे 4 पेजेस इथे प्रिंट होणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही प्रिंट करायला जाता, म्हणजे झेरॉक्सवाल्याकडे किंवा कुठे प्रिंट करायला जाता, तर तुमच्याकडे समजा एखादी काहीतरी डेटा आहे आणि तुम्हाला तो प्रिंट करून पाहिजे, तर ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला याचे किती कॉपी पाहिजे. म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल तर ते विचारतात फ्रंटचे किती पाहिजे, बॅक पाहिजे का, काय पाहिजे असं विचारतात. तर त्यावेळी या ऑप्शनची गरज पडते. तर क्वालिटेड म्हणजे काय, आपल्याकडे 4 पेजेस आहेत. जर तुम्हाला एकच कॉपी पाहिजे, म्हणजे 1 ऑफ 4, 1, 2, 3, 4 असे 4 पेजेसची फक्त एकच प्रिंट पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता की सिंगल प्रिंट द्या मला. जर तुम्हाला 2 कॉपीज पाहिजे असतील, 3 कॉपीज पाहिजे असतील तर त्यावेळी तुम्हाला या ऑप्शनचा यूज होतो. म्हणजे समजा तुम्हाला इथे 3 कॉपीज पाहिजे, सो ते काय करणार, इथे 3 सिलेक्ट करणार. 3 सिलेक्ट केल्यानंतर आता ज्यावेळेस आपण क्वालिटेड हा ऑप्शन चेक करतो त्यावेळेस सुरुवातीला काय होणार, 1, 2, 3, 4 पेज आपले प्रिंट होऊन येणार. नंतर परत एकदा 1, 2, 3, 4 पेज प्रिंट होऊन येणार आणि नंतर थर्ड टाइम परत 1, 2, 3, 4 पेज प्रिंट होणार. म्हणजे सेपरेट कॉपी त्याच्यात तयार होणार. 1 ते 4, 1 ते 4, 1 ते 4 असे वेगवेगळे कॉपी त्याच्यात तयार होणार आणि तो सेट तयार होणार. पण जर तुम्ही क्वालिटेडच्या ऐवजी जर इथे अनक्वालिटेड सिलेक्ट केलं, समजा आपल्याकडे आधार कार्ड आहे आणि आधार कार्डवरील फ्रंट पेजेस आपल्याला पाहिजे, बॅक नकोय, फ्रंटच्या आपल्याला 4 कॉपी पाहिजे आणि बॅकच्या आपल्याला 3 कॉपी पाहिजे, तर मग अनक्वालिटेड काय करणार, ते अनक्वालिटेड करणार. ज्या फ्रंटच्या 4 पाहिजे असतील ते सर्व फर्स्ट पेज जे असेल फ्रंटचं किंवा फर्स्ट पेज कोणतंही असू द्या ते 4 वेळा प्रिंट होणार. नंतर सेकंड पेज ते टाकणार आणि सेकंड जर तुम्हाला 3 टाइम्स पाहिजे असेल तर ते सेकंड 3 टाइम, म्हणजे प्रत्येक पेज जेवढ्या कॉपी पाहिजे तेवढ्या वेळा प्रिंट होणार. नंतर सेकंड पेज, नंतर थर्ड पेज, नंतर फोर्थ पेज, अशा प्रकारे सेपरेट प्रिंट होणार. समजलं? एकत्र सेट प्रिंट न होता प्रत्येक पेज जेवढ्या कॉपी पाहिजे तेवढ्या वेळा प्रिंट होणार, नंतर सेकंड पेज असं प्रिंट होत जाणार. म्हणजे क्वालिटेड आणि अनक्वालिटेड मध्ये काय फरक असतो हे तुम्हाला समजलं असेल. ओके, एवढं क्लिअर आहे का? असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. कमेंट नक्की करत जा. जरी आपण समोरासमोर नसेल, जर तुम्ही कमेंट केल्या तरच मला समजतं ना की तुम्हाला हे समजतंय की नाही समजते. म्हणून मी तुम्हाला सांगते कमेंट नक्की करत जा. आता हे झाल्यानंतर आता इथे पेजेस 2, आता हे अगदी इझी आहे. जर तुम्हाला इथे ठराविक नंबरचंच पेज प्रिंट करायचं असेल, समजा 2 नंबरचंच पेज मला प्रिंट करायचंय, सो पेजेस मध्ये मी 2 टाईप करणार आणि मला 2च पाहिजे, सो 2 2
केलं तरी चालेल, किंवा मला 2 आणि 3 नंबरचं पेज प्रिंट करायचं, किंवा 2 to 4 करायचंय, म्हणजे 2 पासून 4 पर्यंत मला फर्स्ट नंबरचं पेज प्रिंट नकोय. सो मी डायरेक्ट पेजेस मध्ये टाकणार 2 to 4. तर मला काय होणार, 2, 3, 4 अशी पेज प्रिंट होणार. फर्स्ट पेज पासून तुम्हाला थर्ड नंबरचं पेज पाहिजे असेल, किंवा आणखी जास्त पेजेस असतील 10, 20 वगैरे, आणि त्यामध्ये ठराविक पेजेसच जर तुम्हाला प्रिंट करायचे असतील तर तुम्ही या ऑप्शनचा यूज करू शकता. तर ह्या अगदी काही बेसिक गोष्टी होत्या. आता इंटरेस्टिंग गोष्टी पुढे आहेत, ऍडव्हान्स गोष्टी आणखीन पुढे आहेत. सो व्हिडिओमध्ये स्किप करू नका. आता इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतं फ्रेंड्स, प्रिंट ऍक्टिव्ह शीट, आणि ड्रॉप डाऊन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आणखीन ऑप्शन पाहायला मिळतात. प्रिंट ऍक्टिव्ह शीट हा एक ऑप्शन आहे, नंतर प्रिंट इंटायर वर्कबुक हा एक ऑप्शन आहे, नंतर प्रिंट सिलेक्शन हा एक ऑप्शन आहे. आता हे तीनही ऑप्शन अगदी युजफुल आहेत. तर प्रिंट ऍक्टिव्ह शीट, आता सध्या आपलं काय सिलेक्ट आहे फ्रेंड्स, प्रिंट ऍक्टिव्ह शीटच सिलेक्ट आहे. प्रिंट ऍक्टिव्ह शीट म्हणजे काय, तर पहा मी तुम्हाला डेटाकडे परत एकदा घेऊन जाते बेटा. डेटाकडे आल्यानंतर आपल्या वर्कबुक मध्ये 2 शीट आहेत. इथे खाली पहा, इथे शीट 1 आहे आणि इथे शीट 2 आहे. शीट 2 मध्ये मी मुद्दाम तोच डेटा परत घेतलेला आहे, फक्त याला बॉर्डर केलेली नाही, जेणेकरून प्रिंट करते वेळेस तुमच्या लक्षात येईल. तर डबल तोच डेटा घेतलेला आहे. तर शीट 1 आणि शीट 2 आहे. ज्या वेळेस आपण कंट्रोल पी करतो आणि इथे ऍक्टिव्ह शीट आपली सिलेक्ट असते, त्यावेळेस ज्या शीट वरती आपण आहोत, जी शीट ऍक्टिव्ह आहे, तो डेटा तुम्हाला इथे प्रिंटिंग मध्ये पाहायला मिळतो. पण ज्यावेळी तुम्ही इथे प्रिंट एंटायर वर्कबुक करता, त्यावेळेस खाली चेंजेस झालेले दिसते तुम्हाला. इथे 1 of 10 पेजेस आलेले आहेत. म्हणजे काय झालंय, नेक्स्ट शीट मध्ये डेटा सुद्धा इथे प्रिंट झालेला आहे. पहा इथे तुम्हाला पाहायला मिळेल, मी तुम्हाला दाखवते नेक्स्ट करून. पहा, हे पहा आलाय, सेकंड शीट मध्ये डेटा सुद्धा आलेला आहे, जो मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इथे बॉर्डर केलेला नाही. म्हणजे वर्कबुक मध्ये जेवढा काही डेटा आहे, शीट 1, शीट 2, काय शीट असतील तुमच्या, ते पूर्ण एंटायर वर्कबुक आपण इथे प्रिंट करू शकतो. फक्त सिलेक्टेड शीट प्रिंट न करता, आहे त्या शीट प्रिंट न करता, आपण इथे सर्व शीट जर आपल्याला इथे प्रिंट करायच्या असतील तर आपण इथे प्रिंट एंटायर वर्कबुक हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. आता हे झालं प्रिंट ऍक्टिव्ह शीट, प्रिंट एंटायर वर्कबुक. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, की समजा तुम्हाला एक कंडिशन दिलेली आहे की मला फक्त सिलेक्टेड एरियाज प्रिंट करून पाहिजे, म्हणजे एवढाच सेल्स पर्सन, अमाऊंट आणि एवढाच मला एरिया प्रिंट करून पाहिजे. तुम्ही एवढा एरिया सिलेक्ट केल्यानंतर इझिली तुम्ही कंट्रोल पी केलं, पण कंट्रोल पी केल्यानंतर इथे पूर्ण डेटाच प्रिंट होतो. इथे परत 1 of 4 पेजेस आलेले आहे. सिलेक्टेड एरिया प्रिंट झाला का, नाही झाला ना. मग त्यासाठी आता नेक्स्ट ऑप्शन आपण पाहणार आहोत, आणि तो आपल्याला इथे सेटिंग मध्येच पाहायला मिळतो, प्रिंट सिलेक्शन. इथे पहा, लगेच पाहायला मिळते तुम्हाला इथे प्रिंट सिलेक्शन. इथे दिसतंय ना तुम्हाला सिलेक्ट केलेला आहे एरिया. प्रिंट सिलेक्शन वरती क्लिक केल्यानंतर जेवढा एरिया आपण सिलेक्ट केला होता तेवढाच एरिया इथे प्रिंट झालेला आहे. बरोबर, हे पहा एवढाच एरिया आहे. दुसरं चेंज करा. आता सिरियल नंबर पासून घेऊया आपण. समजा इथे कंट्री पर्यंत घेऊया, इंडिया पर्यंत घेतले आपण 6 नंबर सिरियल नंबर पर्यंत, आणि आता कंट्रोल पी करा. पहा इथे तुम्हाला तेवढंच पाहायला मिळेल, कंट्री 6 नंबर रो पर्यंत, म्हणजे इंडिया पर्यंत इथे घेतलेला आहे आपण. म्हणजे जेवढं काही आपण सिलेक्ट केलेलं आहे तेवढंच इथे प्रिंट येते. पण एक इथे गडबड होऊ शकते. समजा माझा कर्सर इथे कुठेतरी आहे, समजा इथे आहे इंडियामध्ये कर्सर आहे, पहा इथे दिसतोय तुम्हाला, इथे वरती फॉर्म्युला बार मध्ये दिसेल इंडिया, म्हणजे इथे कर्सर आहे. आणि मी जर आता कंट्रोल पी करायला गेले तर इथे फक्त इंडिया येते, माझं फक्त काय येतंय, इंडिया येते. आणि जर तुम्ही जर हे प्रिंट सिलेक्शन जर कॅन्सल केलं नाही, म्हणजे परत प्रिंट ऍक्टिव्ह शीट जर केलं नाही, तर असा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो की ते म्हणतात की पूर्ण शीट आम्हाला प्रिंट करून पाहिजे, आणि इथे कंट्रोल पी करायला घेतात, पण त्यांच्या लक्षात येत नाही की नेमकी हे काय होते. तर ते परत प्रिंट ऍक्टिव्ह शीट करायला विसरू नका. नेक्स्ट, समजा तुम्हाला इथे आणखी काही खाली डेटा ऍड करायचा आहे फ्रेंड्स. इथे तुम्हाला डेटा ऍड करायचा आहे, पण इथे तुम्हाला कॉलम हेडिंगच पाहायला मिळत नाही. नेमकी वरती काय आहे बाबा, कशाच खाली काय आम्ही ऍड करायचं. आता समजा इथे समजते डेट आहे, इथे सिरियल नंबर आहे, इथे नेम आहे, इथे काहीतरी कंट्री, बट इथे काय आहे, इथे काय आहे, इथे काय आहे, कॉलम हेडिंगच पाहायला मिळत नाही. तर आपल्याला डेटा त्या कॉलम मध्ये जर ऍड करायचा असेल तर आपल्याला कॉलम हेडिंग माहिती असणं गरजेचं आहे ना. सो कॉलम हेडिंग आल्या पाहिजे, त्यासाठी काय करायचं, तर व्ह्यू टॅब मध्ये क्लिक करा. व्ह्यू टॅब दिसतो इथे, व्ह्यू टॅब मध्ये क्लिक केल्यानंतर इथे फ्रेंड तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळतोय, फ्रीज पेन्स. दिसला हा ऑप्शन. आता
फ्रीज पेन्स वरती गेल्यानंतर इथे ड्रॉप डाऊन एरो आहे, यावरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला आणखीन ऑप्शन पाहायला मिळतात. फ्रीज पेन्स, फ्रीज टॉप रो, फ्रीज फर्स्ट कॉलम. फ्रीज टॉप रो म्हणजे काय, तर कॉलम हेडिंग कोणत्या रो मध्ये आहेत फ्रेंड्स आपल्या, तर इथे टॉप रो मध्ये कॉलम हेडिंग आहेत. सो आपल्याला कॉलम हेडिंग पाहिजे ना खाली डेटा ऍड करण्यासाठी. सो आपण फ्रीज पेन्स वरती जाणार आणि फ्रीज टॉप रो वरती क्लिक करणार. फ्रीज टॉप वरती क्लिक केल्यानंतर इथे पहा तुम्ही स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर हा जो 1 नंबरचा रो आहे ना, हा ऍज इट इज तसाच राहतोय. म्हणजे आपल्याला कॉलम हेडिंग पाहायला मिळतात आणि आपण इथे डायरेक्ट इझिली डेटा ऍड करू शकतो. भरपूर वेळा हा प्रॉब्लेम येतो फ्रेंड, ज्यावेळेस कोणी डेटा एंट्रीचं नवीन कोणी काम करत असेल तर ह्या गोष्टी माहिती नसतात. म्हणून मी त्यांच्यासाठी अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स घेत आहे फ्रेंड. आणि जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्हाला इथे अनफ्रीज पेन्स म्हणून आहे, यावरती क्लिक करा. परत ते अनफ्रीज होणार आहे, दिसतं इथे गेलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही इथे कॉलम पण करू शकता. म्हणजे जर तुम्हाला इथे फर्स्ट कॉलम पाहिजे तर तुम्ही इथे फ्रीज फर्स्ट कॉलम हा ऑप्शन पाहायला मिळतो आणि हाही तुम्ही इथे घेऊ शकता. म्हणजे जरी तुम्ही इथे कुठेही पुढे गेले तरी पहा तुमचा जो फर्स्ट नंबरचा कॉलम आहे ना, तो ऍज इट इज तसाच राहतो. तुम्ही रोला पण करू शकता आणि कॉलमला पण करू शकता. तर हे परत अनफ्रीज करायचं असेल तर इथे अनफ्रीज पेन्स हा ऑप्शन पहा. फ्रेंड्स, जसं आपण कंट्रोल पी करून इथे प्रिंट ऍक्टिव्ह शीट होतं आणि ते आपण प्रिंट सिलेक्शन केलं, म्हणजे सिलेक्टेड एरिया जर प्रिंट करायचं असेल तर आपण इथे प्रिंट सिलेक्शन यूज केलं. पण इथे सुद्धा आपण प्रिंट एरिया सेट करू शकतो. म्हणजे आपल्याला एवढाच डेटा सिलेक्ट करून आपल्याला प्रिंट करायचा आहे. सो आपण असं सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर पेज लेआउट टॅब मध्ये जायचं. पेज लेआउट, प्रिंट रिलेटेड ऑप्शन, जे आपल्याला प्रिंट करायचं आहे, पेज सेटअप, सर्व ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतात. तर इथे गेल्यानंतर प्रिंट एरिया हा ऑप्शन आहे, दिसतोय प्रिंट एरिया, यावरती क्लिक केल्यानंतर इथे सेट प्रिंट एरिया आहे, यावरती क्लिक करा. आता यावरती क्लिक केल्यानंतर पहा आपण जेवढा काही एरिया सेट केलेला आहे तेवढाच एरिया आपला इथे प्रिंटिंगला येणार आहे. आणि आता आपण कंट्रोल पी करूया. कंट्रोल पी केल्यानंतर इथे प्रिंट ऍक्टिव्ह शीट आहे, पहा सेटिंग मध्ये इथे प्रिंट ऍक्टिव्ह शीट आहे. तरी सुद्धा आपण जेवढा एरिया सेट केलेला आहे तेवढाच एरिया आपला इथे आलेला आहे. पण इथे कॉलम हेडिंग वगैरे आलेले नाही. ते कसे द्यायचे हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण हे तुम्हाला ऑप्शन समजलाय का, की आपण असंही करू शकतो. पहा तुम्हाला इथे दिसेल जेवढा काय आपण एरिया सेट केला होता तो एकदम फेंट लाईनने आपल्याला इथे पाहायला मिळतो. हे पहा इथे दिसतोय आपण जो असा एरिया घेतला होता तो अगदी इथे फेंट लाईनने आपल्याला इथे पाहायला मिळतो. इथे आय प्रायमर पर्यंत आहे, ओमान पर्यंत. तर तेवढंच आपण इथे सेट प्रिंट एरिया करू शकतो. आणि जर नसेल पाहिजे तर इथे नंतर ऑप्शन आहे आपला क्लिअर प्रिंट एरिया. आपण प्रिंट एरिया आणखी ऍड पण करू शकतो. म्हणजे हा थोडा हा थोडा हा थोडा असा सुद्धा आपण प्रिंट करू शकतो. आणि त्यावेळी तुम्हाला हा प्रिंट एरिया हा ऑप्शन माहिती पाहिजे. सो आता जर नसेल पाहिजे तर इथे क्लिअर प्रिंट एरिया वरती क्लिक करूया. ज्यावेळी आपण प्रिंट करतो फ्रेंड्स तर त्यावेळी काय होतं की फर्स्ट पेज वरती आपले कॉलम हेडिंग येतात. पहा इथे कॉलम हेडिंग आलेले आहेत. पण ज्यावेळी आपण नेक्स्ट पेज वरती जातो त्यावेळेस आपल्याला इथे कॉलम हेडिंग पाहायला मिळत नाही. म्हणजे लक्षात येणार नाही ना की नेमकी याची कॉलम हेडिंगच नाही तर नेमकी कोणते कॉलम आहेत बाबा. तर प्रत्येक पेज वरती जर कॉलम हेडिंग पाहिजे असेल तर त्यासाठी नेक्स्ट ऑप्शन आपण पाहणार आहोत. तो आहे आपला पेज लेआउट टॅब मध्ये प्रिंट टायटल्स. प्रिंट टायटल्स वरती क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे आणि यामध्ये प्रिंट एरिया, प्रिंट टायटल आणि इम्पॉर्टंट ऑप्शन जो आपण पाहणार आहोत तो आहे आपला रोज टू रिपीट ऍट टॉप. यावरती क्लिक करा. यावरती क्लिक करा म्हणजे हा जो काही तुम्हाला डायलॉग बॉक्स दिसतोय समोर, म्हणजे इथे कर्सर ब्लिंक झालेला दिसेल. आणि कर्सर ब्लिंक झाल्यानंतर काय करायचं, रोज टू रिपीट ऍट टॉप. कोणता रोज पाहिजे तुम्हाला जो रिपीट करायचा आहे, ज्या रो मध्ये कॉलम हेडिंग आहे तो रो आपल्याला पाहिजे ना. आणि आपला फर्स्ट रो आहे ज्यामध्ये आपल्या कॉलम हेडिंग आहेत. सो तो रो आपण असा सिलेक्ट करायचा. फक्त इथे जाऊन क्लिक करा. इथे तुम्हाला रो नंबर आलेला दिसेल, पहा दिसते डॉलर साईनने. ओके, एवढंच करा. एवढं करून तुम्ही इथे प्रिंट प्रिव्ह्यू पण पाहू शकता. प्रिंट प्रिव्ह्यू वरती क्लिक करा आणि इथे तर फर्स्ट कॉलम वरती आहे. पण ज्यावेळी तुम्ही इथे सेकंड कॉलम वरती जाल त्यावेळी सुद्धा तुम्हाला इथे पहा कॉलम हेडिंग पाहायला मिळतात. प्रत्येक पेज वरती कॉलम हेडिंग आलेले आहेत. दिसतंय प्रत्येक पेज वरती कॉलम हेडिंग आलेले आहेत. सो काय केलं आपण, परत एकदा सांगते मी तुम्हाला काय केलं आपण. पेज लेआउट मध्ये प्रिंट टायटल्स मध्ये रोज टू रिपीट ऍट टॉप, जो रोज पाहिजे आपल्याला प्रत्येक पेजवर ज्या कॉलम हेडिंग पाहिजे त्या कॉलम हेडिंग ज्या रो मध्ये आहे तो रो आपण इथे सिलेक्ट करून फक्त ओके वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तो रिझल्ट पाहायला मिळतो. समजलं. हे ओरिएंटेशन पाहिलं आपण, साईज पाहिलं, मार्जिन. मार्जिन हा ऑप्शन आपल्याला इथे पण पाहायला मिळतो ना. इथे पहा, इथे जे तुम्हाला पाहायला मिळतोय ना
की कस्टम मार्जिन वगैरे इथे आपण नॅरो, वाईड, नॉर्मल, जर नॅरो केलं तर असं प्रकारे येणार आहे, म्हणजे बोनस पर्यंत एकदम नॅरो होणार आहे. जे आपल्याला लेफ्ट साईडला वगैरे काही पंचिंग वगैरे करायचं असेल तर ते इथे करता येत नाही पहा. नंतर लास्ट कस्टम सेटिंग, म्हणजे आपण कस्टम हे पण करू शकतो, नॉर्मल आहे, वाईड पण आहे. वाईडनी पहा इथे काय होते. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे मार्जिन आहे जे आपण इथे सेट करू शकतो. म्हणजे टॉप, लेफ्ट वगैरे असे मार्जिन दिलेले आहेत. आपण डायरेक्ट कस्टम मार्जिन पण जाऊन पाहिलेलं आहे की आपण आपल्या पद्धतीने सुद्धा मार्जिन देऊ शकतो. सो आपण नॉर्मल मार्जिनच ठेवूया. नॉर्मल मार्जिन ठेवल्याने आपल्याला व्यवस्थित प्रिंट पाहायला मिळतोय. पण हे ऑप्शन तुम्हाला कुठे पाहायला मिळतात फ्रेंड? इथे पेज सेटअप मध्ये, पेज लेआउट टॅब मध्ये जे पेज सेटअप ग्रुप आहे आपला, त्यामध्ये सुद्धा ह्या मार्जिन आहेत. त्याच टॉप, नॅरो मार्जिन वगैरे, हे ओरिएंटेशन पाहिलं आपण, साईज पाहिल्या वेगवेगळ्या प्रकारचे, प्रिंट एरिया वगैरे पाहिला आपण, प्रिंट एरिया वगैरे, ब्रेक्स काय करायचं असेल तर ते करू शकतो. नंतर प्रिंट टायटल्स वगैरे पण इथे देऊ शकतो. विड्थ, हाईट वगैरे हे सर्व ऑप्शन आपण इथे पाहिलेले आहे. इंटरेस्टिंग ऑप्शन आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला इथे वॉटरमार्क ऍड करायचा असेल आणि वॉटरमार्क तो प्रिंट मध्ये पण आला पाहिजे, म्हणजे पहा बऱ्याच ठिकाणी असं असतात की त्यांनी त्यांच्या क्लासेसचे नाव वगैरे टाकलेले असतात किंवा लोगो वगैरे असतो. त्यावेळेस तुम्ही प्रिंट काढायला जाताल तर त्यावेळेस तो लोगो सुद्धा येतो. म्हणजे कोणी कॉपी वगैरे करू नये त्यासाठी त्यांनी ती प्रिकॉशन घेतलेले असतं आणि त्यांनी त्यांच्या डेटामध्ये त्यांच्या क्लासेसचे नाव म्हणा, लोगो म्हणा ऍड केलेला असतो. तर ते सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे ना. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबची मदत घेणार आहोत आपण. इथे इन्सर्ट टॅब वरती क्लिक करा. इन्सर्ट टॅब वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे टेक्स्ट पाहायला मिळेल. इथे दिसतोय टेक्स्ट. टेक्स्ट वरती क्लिक करून इथे खाली हेडर अँड फुटरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. आता आपण हेडर अँड फुटर ऍड करणार आहोत. यामध्ये आपण पेज नंबर ऍड करू शकतो किंवा वॉटरमार्क ऍड करू शकतो. हिडरला काय तुम्हाला नेम द्यायचं असेल नेम देऊ शकतो. तुमच्या क्लासेसचं नाव वगैरे ऍड करू शकतो. भरपूर काही करू शकतो. तुम्हाला प्रत्येक पेजवरती पेज नंबर प्रिंट व्हावं असं वाटत असेल तर काय करायचं, इथे खाली पहा, इथे तुम्हाला फुटर पाहायला मिळतो. ऍड फुटर, यावरती क्लिक करा. ऍड फुटर वरती क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस आपण हिडर अँड फुटर घेतो तर त्यावेळेस इथे तुम्हाला वरती हिडर अँड फुटरचा टॅब आलेला दिसेल आणि इथे पेज नंबर हा ऑप्शन आहे. पेज नंबर. सो पेज नंबर वरती क्लिक करा. पेज नंबर वरती क्लिक केल्यानंतर इथे ऍड आणि पेज असं आलेला आहे. ठीक आहे, येऊ द्या आणि बाहेर जाऊन क्लिक करा. आता परत एकदा इथे खाली नॉर्मल आहे. इथे इथे गेल्यानंतर खाली तुम्हाला नॉर्मल पाहायला मिळतो. नॉर्मल वरती क्लिक करा म्हणजे नॉर्मल प्रिव्ह्यू दिसेल आपल्या पेजचा. आणि आता कंट्रोल पी करा. मी वॉटरमार्कचं सांगणारच आहे बट पेज नंबरचं राहिलं होतं ते सुद्धा सांगून घेते की आता इथे तुम्हाला प्रत्येक पेजवरती पेज नंबर पाहायला मिळतो. इथे दिसतोय 1, नंतर 2, 3, 4 असे पेज नंबर सुद्धा आपण प्रिंट करू शकतो किंवा आपण आपल्या पद्धतीने सुद्धा पेज नंबर इथे कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते सुद्धा देऊ शकतो. बट पेज नंबर कसे ऍड करायचे हे तुम्हाला समजलं असेल. आता फ्रेंड्स, वॉटरमार्क ऍड करायचं असेल, वॉटरमार्क म्हणजे लोगो वगैरे तुम्ही ऍड करू शकता जो की आपल्या प्रिंटमध्ये पण आला पाहिजे. सो परत एकदा आपण इन्सर्ट टॅब मध्ये जाऊया. टेक्स्ट मध्ये गेल्यानंतर इथे हेडर अँड फुटरचा ऑप्शन पाहायला मिळेल आणि इथे ऍड हेडर वरती क्लिक करूया. ऍड हेडर वरती क्लिक केल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला हेडर अँड फुटरचा वरती टॅब पाहायला मिळतो आणि त्यामध्ये आपल्याला इथे पिक्चर हा ऑप्शन आहे. फ्रेंड्स इथे पिक्चर वरती क्लिक करूया. पिक्चर तुम्हाला जो काही वॉटरमार्क ऍड करायचा आहे म्हणजे लोगो वगैरे ऍड करायचा आहे तो तुम्ही करू शकता. आता फॉर एक्झाम्पल इथे लोगो आहे, मी इन्सर्ट करते. आता इन्सर्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे तर तुम्हाला लोगो पाहायला मिळत नाही, तर इथे फक्त अँड पिक्चर तुम्हाला पाहायला मिळते. तर यावरती इथे क्लिक करा म्हणजे इथे कर्सर अगोदर अँडच्या अगोदर कर्सर आला पाहिजे आणि आता एंटर बटन प्रेस करा. हे पहा इथे एंटर बटन प्रेस करा. तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्हाला इथे पिक्चर घेता आला पाहिजे. एंटर बटन प्रेस करा फक्त आणि आता बाहेर क्लिक करायचं म्हणजे इथे बाहेर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पहा प्रत्येक पेजवरती तुम्हाला हे वॉटरमार्क ऍड झालेलं दिसेल. फक्त कंट्रोल पी करा. कंट्रोल पी केल्यानंतर इथे तुम्हाला प्रत्येक पेजवरती हे पिक्चर आलेलं दिसेल म्हणजे हे वॉटरमार्क ऍड झालेलं आहे. तुम्ही तुमच्या कंपनीचा लोगो वगैरे पण इथे ऍड करू शकता आणि ज्यावेळी इथे तुम्ही प्रिंट करताल हे पेजेस तर त्यावेळी हे सुद्धा प्रिंट होणार आहे. पण फक्त एक काळजी घ्या, ज्यावेळेस तुम्ही लोगो वगैरे देताल तर त्यावेळेस असं थोडा फेंट द्या म्हणजे डार्क देऊ नका, कारण डार्क दिल्यानंतर हे जे त्यामधील जे काही लेटर आहेत आपला जो डेटा आहे तो डेटा व्यवस्थित दिसत नाही. तर एक्सेल शीट प्रिंट करताना आपण वॉटरमार्क सहित कसं प्रिंट करू शकतो हे मला तुम्हाला इथे दाखवायचं होतं आणि मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. जर तुम्हाला वॉटरमार्क नसेल लागत तर यावरती क्लिक करा आणि फक्त डिलीटचं बटन प्रेस करून बाहेर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हा वॉटरमार्क इथे रिमूव्ह झालेला आहे. तुम्ही इथे नॉर्मल करू शकता. इथे खाली नॉर्मलचा ऑप्शन आहे आणि आता जर परत कंट्रोल पी करून पाहिलं तर इथे वॉटरमार्क गायब झालेला दिसेल. समजलं फ्रेंड? तर हे प्रिंट रिलेटेड सर्व ऑप्शन आपण इथे अगदी डिटेलमध्ये घेतलेले आहे आणि परत एकदा रिक्वेस्ट करते जे कोणी नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका
आणि ज्यांनी कोणी ऑलरेडी चॅनल सबस्क्राईब केला असेल त्यांनी कमेंट करायला, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला आता या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत बाय.